गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्र. आज आपण फार महत्त्वाचा एका विषयाला हात घातला आहोत आणि तो विषय आहे की बऱ्याच जणांना इंग्रजी वाचता येत नाही. जवळपास मराठी मीडियमच्या 70% मुलांना इंग्रजी वाचता येत नाही, तर सेमी मीडियमच्या 50 ते 60% मुलांना इंग्रजी वाचता येत नाही. मुलांचं सोडाच, परंतु मोठ्या माणसांना देखील इंग्रजी अनेकांना वाचता येत नाही. आणि मग इंग्रजी वाचता येत नसल्यामुळे अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं. आणि इंग्रजी बोलायचा तर विषय सोडून द्या, इंग्रजी बोलता येत नाही कारण ती वाचता येत नसल्यामुळे. तर मग यासाठी इंग्रजी वाचायची यासाठी काय करावं लागणार आहे, तर मी तुम्हाला काही सोप्या गोष्टी, एक 6 सोप्या ट्रिक सांगणार आहे. या 6 सोप्या ट्रिकचा तुम्ही वापर केला तर तुम्ही फक्त 15 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने इंग्रजी वाचू शकतो. तर वेळ नाही घालवायचा, लगेच आपण आपल्या विषयाकडे वळूया की अशा कोणत्या ट्रिक आहेत की ज्या तुम्ही व्यवस्थित जर बघितल्या तर तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्रजी वाचू शकता. तर त्यातली पहिली ट्रिक बघा कोणती आहे, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसती आहे. कोणती ट्रिक आहे तर बघा, तर आपल्याला माहिती आहे की कोणतीही भाषा ही शब्दांची बनलेली असते. मी नेहमी सांगत असतो, तर इंग्रजी देखील लाखो शब्दांची बनलेली आहे. तर मग या लाखो शब्दांची आपल्याला गरज नाही, आपल्याला फक्त पाहिजे आहेत यातले टोटल 2670 शब्द पाहिजेत. किती पाहिजेत? 2670 शब्द. बघा कसे, तर तुम्हाला माहिती आहे 2 अक्षरी शब्द इंग्रजीमध्ये असतात. 2 अक्षरी शब्द, तर जवळपास इंग्रजीमध्ये 106 2 अक्षरी शब्द आहेत. किती आहेत? 106. तर तुम्ही कुठूनही त्यातले 70 शब्द शोधून काढायचे. मग तुम्ही एखाद्या पुस्तकामधून शोधून काढा किंवा गुगलमधून शोधून काढा. तर हे जे 3 अक्षरी शब्द आहेत, 3 अक्षरी जवळपास 1340 शब्द आहेत. मग 1400 पण असतील, परंतु अंदाजे 1340 शब्द आहेत. त्यातले आपल्याला 600 शब्द शोधून काढायचे, लिहून काढायचे तुमच्या वहीमध्ये. मग हे 70 आणि 600 ते पण सविस्तर चांगल्या अक्षरामध्ये लिहून काढायचे. 4 अक्षरी शब्द आहेत, 4 लेटर वर्ड्स. जवळपास इंग्लिशमध्ये 3950 आहेत, म्हणजे 4000 समजूया आपण. तर या 4000ची आपल्याला गरज नाही, आपल्याला फक्त त्यातले 1000 शब्द जे आपल्याला नेहमी वापरामध्ये दिसतात, आपल्या वाचनामध्ये येतात, तर ते लिहून काढायचे. मग ते गुगलमध्ये सापडतील तुम्हाला किंवा एखाद्या बुकमध्ये 5वी 6वी 7वी 8वीच्या कोणत्याही बुकमध्ये तुम्हाला 1000 शब्द सापडतील, ते लिहून काढायचे. 5 लेटर वर्ड्स आहेत, म्हणजे 5 अक्षरी शब्द इंग्रजीचे, ते जवळपास 13000 आहेत. किती आहेत? 13000. तर त्यातले 13000 पैकी आपल्याला सगळे नाहीत पाहिजे, फक्त आपल्याला त्यातले 1000 शब्द लिहून काढायचे. किती काढायचे? 1000. ह्या सगळ्यांची बेरीज झाली तर हे 2670 शब्द होतात. हे आपल्याला 2670 शब्द लिहून काढायचे. पहिली स्टेप 2670 शब्द लिहून काढायचे. आता हे कुठं सापडतील? मी आता सांगितलं की हे तुम्हाला एक कोणतंही पुस्तक घेतलं आणि ते पुस्तक घेऊन जर तुम्ही लिहायला सुरुवात केली, 2 अक्षरी वेगळे, 3 अक्षरी वेगळे, 4 अक्षरी वेगळे, 5 अक्षरी वेगळे, अतिशय सुंदर अक्षरामध्ये एकाखाली एक लिहून काढायचे. मग पुस्तकात नसेल सापडलं तर तुम्हाला गुगलमध्ये जर तुम्ही सर्च केलं 2 लेटर वर्ड्स तर ते भरपूर सापडतील. 3 लेटर वर्ड्स ते पण भरपूर सापडतील. 4 लेटर वर्ड्स ते पण भरपूर सापडतील. जे दिसतील ते लिहून काढा. पहिली गोष्ट करा, पहिली ट्रिक वापरा, हे सगळे शब्द व्यवस्थित लिहून काढा. आणि हे पहिल्या दिवशी करायचे. पहिल्या 2 दिवस जरी लागले तर 2 दिवसामध्ये आपल्याला हे सगळं काम संपवायचं आहे. आता आपल्याला दुसरी गोष्ट काय करायची आहे, तर नीट बघा. दुसरी गोष्ट करायची आहे, बघा मी तुम्हाला सविस्तर लिहूनच दिलं आहे. दुसरी ट्रिक काय करायची की सगळे शब्द जे आहेत त्यांच्या पुढे उच्चार लिहायचे आहेत. समजा गो हा शब्द तुम्ही लिहिला आहे, कोणचा? गो. तर त्याच्या पुढे त्याचा उच्चार लिहायचा, गो. लिहिला असा उच्चार लिहून काढायचे. जेवढे तुम्ही 2670 किंवा 2700 2800 जेवढे काही तुम्ही शब्द लिहून काढताल त्या शब्दांच्या समोर असे उच्चार लिहून काढायचे. मग हे उच्चार तुम्हाला कुठे मिळतील? तुमच्या घरामध्ये ज्याला चांगल्या पद्धतीने इंग्रजी वाचता येते त्याच्याकडून हे उच्चार लिहून घ्यायचे. किंवा कोणी तयार नसेल द्यायला तर मग आपल्याला माहिती आहे की सगळ्याच्या परिचयाचा आपल्याला पर्याय आहे की आपल्याला गुगलमध्ये मिळतील. गुगलमध्ये प्रत्येक शब्दाचा तुम्हाला उच्चार या ठिकाणी ऐकायला मिळेल किंवा लिहिलेले पण तुम्हाला उच्चार त्या ठिकाणी दिसतात. तर त्या ठिकाणून देखील तुम्ही लिहून घेऊ शकता. दुसरी गोष्ट कळाली. आता तिसरी गोष्ट आहे, तुम्ही हे 2700 शब्द लिहूनही काढलेत, त्यांचे उच्चारही लिहून काढलेत. तर तिसरी गोष्ट करायची ती फार महत्त्वाची आहे. तर आता तुम्हाला 2 दिवस लिहायला लागले आणि 2 दिवस उच्चार लिहायला लागले, की झाले 4 दिवस झाले, बरोबर आहे? 4 दिवस. आता 5व्या दिवसापासून काय करायचं आहे, हे सगळे 2700 शब्द तुम्ही रीडिंग करायची. काय करायचं? वाचायला सुरुवात करायची. मन लावून वाचायचं. पूर्ण तुमचं लक्ष त्या शब्दाकडे असलं पाहिजे. ते किती असलं पाहिजे? नुसते
म्हणजे तुम्ही वाचताय आणि तुमचं लक्ष डायव्हर्ट झालेलं आहे, डिस्ट्रॅक्ट झालेलं आहे, ते चालणार नाही. तुम्हाला मन लावून वाचायचं आहे. कितव्या? 5व्या दिवशी तुम्हाला हे काम सुरू करायचं आहे. 5व्या दिवशी पूर्ण दिवसभर तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा वाचा. मग 2दा वाचा, 3दा वाचा, 4 वेळेस वाचा, 5 वेळेस वाचा, 6 वेळेस वाचा. 6 वेळेस वाचा. कधीपर्यंत वाचायचे? जोपर्यंत तुम्हाला प्रत्येक म्हणजे 2670 शब्दापैकी प्रत्येक शब्दाचा मराठीतला उच्चार न बघता तुम्हाला काय करता आलं पाहिजे? मनाने त्या शब्दाचा उच्चार करता आला पाहिजे तोपर्यंत. मग 10 वेळेस लागू द्या. मग तुम्हाला यासाठी 5 दिवस लागेल, 6 दिवस लागेल, 7वा दिवस लागेल, 8वा दिवस, 8 दिवस लागू द्या. परंतु हे शब्द परत परत वाचून प्रत्येकाचा उच्चार तुम्हाला मनाने करता आला पाहिजे. ही तिसरी गोष्ट लक्षात येते. आता आपण पाहूया 4थी गोष्ट. मित्रहो, लक्षात ठेवा, 4थी गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि इथं तुम्ही आता खरी इंग्रजी वाचायला सुरुवात करताय. ही समजून घेतली की तुमची इंग्रजी मग सोपी झाली. काय करायचं आहे? आता 8 दिवसापर्यंत आपण काय केलं आहे? हे सगळे शब्द लिहून काढलेत, त्यांचे उच्चार लिहून काढलेत आणि आपण ते परत परत वाचायला लागलोत. आता आपल्याला ह्याचं मनाने पण वाचन करता यायला लागले प्रत्येक शब्दाचं. इतकं आपल्याला ते पाठांतर झालं त्या शब्दांचं. लक्षात आलं? आता 9व्या दिवशी काय करायचं आहे? बघा, 9व्या दिवशी किंवा तुमचं अगोदर जरी झालं, 6व्या 7व्या दिवशी जरी झालं, तर त्या दिवशी काय करायचं आहे? आता तुम्हाला माहीत आहे की हे सगळे शब्द जे आहेत म्हणजे कोणते? 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी, 5 अक्षरी. तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल, हे सगळे शब्द कशाचे बनलेले आहेत? कॉन्सनंटचे आणि वेवेलचे मिळून बनलेले आहेत. कसे बनलेले आहेत? इथं बघा, हा ठिकाणी बॅट शब्द आहे. कोणता? हा बॅट शब्द आहे. हा बॅट शब्द कशाचा बनला आहे? कॉन्सनंटचा आणि वेवेलचा मिळून बनलेला आहे. याच्यामध्ये बी हा कॉन्सनंट आहे, टी हा कॉन्सनंट आहे, तर ए हा काय आहे? वेवेल साऊंड आहे. म्हणजे इथं पण बघा तुम्ही, बी हा कॉन्सोनंट आहे, टी हा कॉन्सोनंट आहे, एच हा कॉन्सोनंट आहे, परंतु ए काय आहे? वेवेल साऊंड आहे. म्हणजे तुमच्या इथं खाली पण बघा, सी हा काय आहे? कॉन्सोनंट आहे, टी हा कॉन्सोनंट आहे, तर यू काय आहे? वेवेल साऊंड आहे. काय लक्षात यायला लागलं आहे की कोणताही शब्द हा कॉन्सोनंट आणि वेवेलचा मिळून बनलेला असतो. तुम्हाला माहिती आहे, मग इंग्रजी भाषेमध्ये कॉन्सोनंट वेवेल साऊंड किती आहेत? ए, ई, आय, ओ, यू 5 आहेत. परंतु मराठीमध्ये किती आहेत? 12 आहेत. कसं? अ, आ, ई, ई, उ, ए, आय, ओ, आपर्यंत हे असे 12 आहेत. परंतु इंग्लिशमध्ये 5च आहेत. आणि कॉन्सोनंट बाकीचे किती आहेत? मग 21 आहेत. आणि वेवेल साऊंड किती आहेत? 5 आहेत. लक्षात आलं? आता मग काय, जेव्हा तुमची पहिल्या तीन स्टेप संपल्या, ते 4थ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे की हा जो बॅट शब्द आहे, तर मग हे कॉन्सोनंटचं आणि स्वरांचं काय रिलेशन आहे हे एक बघायचं आहे. आता हे असं रिलेशन आहे, मी सांगितलं की कॉन्सोनंट प्लस वेवेल म्हणून काय होतो? वर्ड तयार होतो. परंतु इंग्रजी भाषा वाचताना अडचणीची का होते? इथं बघा, का अडचणीची होते? तर इंग्रजी भाषेमध्ये वेवेल साऊंडचे आणि एकापेक्षा जास्त उच्चार होतात. मराठीमध्ये जसं अचा उच्चार अच होतो, ईचा उच्चार ईच होतो, परंतु इंग्रजीमध्ये मात्र अचा उच्चार, समजा या एचा उच्चार, इथं ए लेटर आहे बघा, वेवेल आहे हा, याच्यामध्ये याचा उच्चार अच होत नाही, तर वेगवेगळ्या पद्धतीने होतो. जसं की या बॅटमध्ये बघा, बॅटमध्ये अचा उच्चार काय आहे? ॲ आहे. काय आहे? ॲ आहे. परंतु खाली बातमध्ये मात्र त्याचा उच्चार काय आहे? आ आहे. म्हणजे अचा उच्चार एका ठिकाणी ॲ असेल तर दुसऱ्या ठिकाणी आ असेल. म्हणजे असे एकाच वेवेल साऊंडचे, एकाच स्वराचे वेगवेगळे स्वर त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये होतात, म्हणून इंग्रजी अवघड जाते. परंतु तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये जे तुम्ही 2700 शब्द परत 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 वाचलेत पहिल्या दुसऱ्या स्टेपमध्ये, याच्यामुळे काय होईल? तुमच्या लक्षात येईल की वेवेल साऊंड मग ए असेल, ई असेल, आय असेल, ओ असेल, यू असेल, यांचा कोणत्या वर्डमध्ये कसा उच्चार होत आहे, कोणत्या पद्धतीने उच्चार होतो हे तुमच्या लक्षात येईल. आणि हे लक्षात येण्यासाठी परत 2 दिवस काय करायचा? त्या 27 शब्दांचा सराव करायचा. लक्षात आलं? परत 2 दिवस. म्हणजे कसं करायचं? समजा हा कट शब्द आहे, कटमध्ये यूचा उच्चार काय आहे? अ आहे. काय आहे? अ आहे. परंतु खाली क्यूटमध्ये मात्र यूचा उच्चार यू असा आहे. म्हणजे 27 शब्दामध्ये कशा पद्धतीने स्वरांचे उच्चार आहेत हे आपण समजून घ्यायचं.
मग तुमच्या लक्षात येईल की इंग्रजी भाषा वाचताना उच्चार कसे करावे लागतात हे तुमच्या लक्षात येईल, म्हणून वाचताना सोपं जाईल. ही झाली चौथी गोष्ट. लक्षात आलं. आता पाचवी गोष्ट पाहूया. पाचवी गोष्ट काय आहे तर आता पाचवी गोष्ट काय आहे की तुम्ही आता वाचून हे 2700 शब्द ह्या 4 स्टेप जर तुम्ही पूर्ण केल्या, ह्या 4 ट्रिक जर वापरल्या तर तुम्हाला जवळपास तुमचं आता 80% काम पूर्ण झालेलं आहे. किती? 80%. तुम्ही बघा, कोणतंही एक पुस्तक घ्या आणि ते पुस्तक तुम्ही वाचायला लागा तर तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने वाचता येईल. किती? 10 ते 11 दिवसामध्येच. 11 दिवसामध्येच आपण हे सगळे कामं संपवलेत. कोणतंही पुस्तक घ्या तर तुम्हाला 70 ते 80% चांगल्या पद्धतीने वाचता येईल. हे 2700 शब्दांचा तुम्ही चांगला सराव केला आहे, 2670 शब्दांचा. आता काय करायचं आहे, वाचन करत असताना तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला असे मोठमोठे शब्द तुम्हाला सामोरे यायला लागलेत. तर मग मोठमोठे शब्द आल्यानंतर घाबरून जायचं नाही. तर काय करायचं, या मोठ्या शब्दांचे काय करायचे, तुकडे करायचे. कसे? आता हा रेकॉर्डिंग शब्द आहे, मी याचे तुकडे कसे केलेत बघा. तर रेकॉर्डिंगचे मी 3 तुकडे केलेत. रेकॉर्डिंग, रे कॉर्ड, रे कॉर्ड आणि इंग. तर या तिघांचा मिळून उच्चार करायचा, रे कॉर्ड इंग, रे कॉर्डिंग. तर असे मोठे जरी शब्द आले तरी घाबरून जायचं नाही, त्यांचे तुकडे पाडून त्यांचं वाचन करायचं, आपण प्रॅक्टिस करायची, वाचन करायचा प्रयत्न करायचा. इथं ॲडमिशन शब्द आहे, याचे पण तुकडे कसे करायचे तर बघा, ॲडमिशन, ॲडमिशन. तुम्ही कितीही मोठा शब्द असला असे तुकडे करून जर वाचायला लागलात तर तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने वाचता येईल. एकदाच तुम्हाला ॲडमिशन शब्द वाचता येणार नाही, परंतु जर तुम्ही त्याचं तुकडे करून वाचायला लागलात तर तो तुम्हाला कितीही मोठा शब्द असला तरी ते वाचता येईल. ही पाचवी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात येत आहे. आता 6वी गोष्ट बघूया काय आहे. तर 6वी गोष्ट आहे, बऱ्याच वेळेस काय होतं, इंग्रजीमध्ये मोठमोठे शब्द असतात, आपण त्याला बघून घाबरून जातो. परंतु तुम्ही नीट मोठ्या शब्दाकडे जर बघितलं तर त्या मोठ्या शब्दामध्ये काय असतं, त्या मोठ्या शब्दांचं त्यांची शेपटी लांबलेली असते उगाचच. कशी बघा, आता इथं हा गाईड शब्द आहे, दिसतोय गाईड शब्द. हा गाईड शब्दाला काय लागला आहे पुढं बघा, गाईडला ANC नावाचा एक सफिक्स लागला आहे. काय लागला आहे? सफिक्स. इथं सफिक्स काय असतो, सफिक्स म्हणजे एखाद्या शब्दाला पुढं प्रत्यय लागतो, त्याला एक दुसरा शब्द जोडला जातो. इथं ANC हा सफिक्स लागला आहे. इथं बघा मॅनेज आहे, त्याला मेंट हा शब्द सफिक्स लागला आहे. इथं बघा डायरेक्ट आहे, त्याला अन हा सफिक्स लागला आहे. अन आपण त्याला शन म्हणतो. मग असे शब्द सफिक्स जे असतात ते इंग्रजीमध्ये मोजके सफिक्स असतात, फार नसतात, थोडेफार असतात. असे सफिक्स जर एकदा तुम्ही काढले आणि ते कसे वाचायचे त्याचा सराव केला तर मग बाकीचे शब्द आहेत 3, 4, 5 अक्षरी शब्द असतात. हा मॅनेज सारखे, गाईड सारखे, डायरेक्ट, ते छोटे छोटे शब्द असतात. त्या छोट्या शब्दांना जोडूनच काय झालेलं असतं, सफिक्स त्यांना मोठे करतात. आणि मग सफिक्स वाचायची एकदा सवय लागली की तुम्ही कितीही मोठे शब्द तुम्ही वाचू शकता. जसं इथं खाली पण बघा, तुम्ही खाली प्रिफिक्स लागलेत. जसं कॉशनला काय झाला आहे, प्री हा प्रिफिक्स लागला आहे, किंवा लीडला मिस हा प्रिफिक्स लागला आहे. इथं बाईटला मेगा हा प्रिफिक्स लागला आहे. मग बाईटला मेगा प्रिफिक्स लागून मेगा बाईट मोठा शब्द तयार झाला आहे, है ना. आणि मग असे सफिक्स आणि प्रिफिक्स इंग्रजीमध्ये फार जास्त नाहीत. त्याची एकदा यादी काढली तुम्ही पूर्ण, असे 100-150 निघतील तुम्हाला जास्तीत जास्त. एकदा यादी काढली आणि त्याचं वाचन जर केलं तर बाकी मग 3, 4, 5 अक्षरी शब्द तर तुम्हाला अगोदरच वाचता येत आहेत, है ना. असं सफिक्स आणि प्रिफिक्स यांचा वापर करून तुम्ही कितीही मोठे शब्द वाचू शकता. आणि म्हणून या 6 गोष्टीचा जर तुम्ही वापर केला, या 6 स्टेप्स जर वापरल्या, या 6 ट्रिक जर वापरल्या तर तुम्ही इंग्रजी चांगल्या पद्धतीने 15 दिवसामध्ये वाचू शकता. म्हणून मित्रहो, ह्या सगळ्या स्टेप तुम्ही लक्षपूर्वक फॉलो करा, परंतु वाचन करताना मन लावून वाचा, सगळं लक्ष तुमचं त्याच्यामध्ये असू द्या, तर हे तुम्हाला फार सोपं जाईल, हे लक्षात ठेवा. मित्रहो, आजचा हा व्हिडिओ आणि यामध्ये मी सांगितलेल्या 6 ट्रिक, 6 स्टेप्स, 6 पद्धती जर तुम्हाला आवडल्या असतील तर या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद.